नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं खूप स्वागत. मटार पनीरची भाजी म्हटलं की सर्वांची आवडती आणि बऱ्याचदा आपण बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर खातो किंवा बाहेरून ऑर्डर करतो. पण एखाद वेळी अशी जर घरी बनवून बघितली तर खूप सुंदर चवीची बनते. सध्या बाजारात फ्रेश मटार पण आलेले आहेत, तेव्हा तुम्हीही नक्कीच बनवू शकता. तरी टेस्टी भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि 2 मोठे कांदे मोठ्या मोठ्या फडे करून घ्यायचे आणि या तेलावर घालून साधारणपणे 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचे, छान सॉफ्ट होईपर्यंत. कांदे थोडेसे नरम झाले की एक टोमॅटो चिरून घातला आहे मोठ्या मोठ्या फडी करून. त्यानंतर 1 चमचा जिरं घातले. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गार झालं की मिक्सीला लावून याची पेस्ट बनवून घ्यायची. त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आहे. त्यामध्ये जवळपास पाव चमचा एवढं जिरं, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 9-10 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं आलं, हे मी खलबत्त्यात ठेचलेलं, ते पण घालायचं. लसूण भाजत आला की मगाशी केलेली पेस्ट घालायची ह्याच्यामध्ये, कांदा आणि टोमॅटोची. आता ही पेस्ट घातल्यानंतर तेल खूप उडायला लागतं, म्हणून मी ह्याच्यावर एक प्लेट झाकण ठेवली आहे आणि मध्यम गॅसवर शिजू द्यायचं. जोपर्यंत आपली टोमॅटो आणि कांद्याची प्युरी भाजते तोपर्यंत एका गंजामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक मध्यम वाटीभर मटारचे दाणे उकळायला ठेवलेले आहेत. ते 2 ते 3 मिनटं उकळवून घ्यायचे. आता बऱ्यापैकी तेल उडणं कमी झालेलं आहे. मसाल्याला तेल सुटलेलं दिसतंय, म्हणजे मसाला भाजत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया जवळपास 1/2 चमचा एवढी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा एवढी हळद, चवीनुसार मीठ. मिरची पावडर ही मध्यम तिखट आहे. तुम्हाला कितपत ही भाजी तिखट बनवायची त्यानुसार मिरची पावडरचा वापर करा. आता इथे मी 2 चमचे एवढी धण्याची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे भाजीची चव खूप सुंदर येते. आणि अर्धा चमचा एवढी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता हे लाल मिरची पावडर आणि मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम टू लोच ठेवायची, म्हणजे मसाले छान भाजले जातील. एका मिरचीचे 4 तुकडे करून घातलेत. ही अगदी कमी तिखट मिरची आहे, पण याचा फ्लेवर छान येतो भाजीला, म्हणून घातले मी. मसाल्यांना असं तेल सुटायला लागलं की अगदी पाव वाटी एवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. मिक्सीच्या भांड्यामध्ये घालून ते मी ह्याच्यामध्ये टाकले आणि आता ह्याला परत तेल सुटायला लागलं की अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला घातला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि परत हे मसाले मिसळवायचे. ह्या ग्रेव्हीला तेल सुटायला लागलं की ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला ही ग्रेव्ही कितपत घट्ट कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाणी वापरायचं. ह्या पाण्याला उकळी आली की मगाशी जे आपण मटारचे दाणे उकळलेले होते ते घालायचे ह्याच्यामध्ये. मटारचे दाणे वाफवलेलेच आहेत, त्यामुळे लगेच ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे. आता तुम्हाला इथे आवडत असेल तर पनीरच्या क्यूबना तुम्ही तेला तुपावर थोडंसं परतवूनही घेऊ शकता. मी मात्र असंच वापरणार आहे. या ग्रेव्हीमध्ये पनीर घातल्यानंतर 1 मिनिट मध्यम टू लो गॅसवर छान शिजू द्यायचं. आपली मस्त चवीची मटार पनीरची भाजी तयार आहे. खूप सुंदर चवीची बनते. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात आणि कोथिंबीर घातली आहे. आता ही एकदम चवदार बनलेली भाजी तुम्ही भातासोबत खा, भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत, कशाही सोबत खूप सुंदर लागते ही. तुम्हाला जर ही भाजी थोडीशी क्रीमी बनवायची असेल तर 8 ते 10 काजू भिजत घालायचे आणि त्याची पेस्ट बनवून ह्याच्यामध्ये घालायची, म्हणजे छान चव पण वाढेल आणि क्रीमी पण बनेल. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. जेव्हाही तुम्हाला वेळ असेल तेव्हा. खूप सुंदर चवीची बनेल आणि तुम्हाला तर नक्कीच आवडेल. धन्यवाद.